तुम्ही शांत इथे येऊ शांतपणा करतो नाही नाही इथे येऊ शांतपणा करतो जरांगे तर बूट घे जरांगे बाटला बद्दल काय बोलायचं उलट बूट घे माझा बूट घे अरे आम्ही तेच भेटणार ना तुम्ही आम्ही तुम्हाला आलो ना समाज म्हणून म्हणून आम्हाला ट्रोल सांगायचं आम्हाला ताई तुम्ही शांत बसा शांत बसा तुम्हाला जे बोललं का मॅडम माझं रमेश पाटलाला एवढंच सांगणे स्टंट तुम्ही तिकडं आमदाराकडे खासदाराकडे मंत्र्याकडे करायची पण इथं संविधानिक मागणी जाते पाटलाची गेले 40-45 वर्षाचा लढा आहे त्यांचा आणि तुम्ही जर इथे येऊन स्टंट करीत असतान रमेश पाटलाला माझे सांगणे स्टंट दुसरीकडे करायची कारण इथं खरा 96 कोळी पाटील बसलेला आहे उपोषणाला आणि असे जर स्टंट करायचे असते तर तिकडे आंतरवलीमध्ये जाऊन करायचे तिथं डुप्लिकेट पाटील बसलेला आहे आणि ते 3 वर्ष झालं समाजाला फसवतोय तिथं स्टंट करायचे त्याला काय साडी चोळी बांगड्या काय घालायचे त्या आंतरवलीतल्या जरांगीला घालायच्या इथं स्टंट करायचे नाही कारण इथं आहे का कट्टर मावळे छत्रपतीचे येणारा काळ खूप जड असं असे जर स्टंट केले तर शिव्या दिल्या म्हणजे मग मनोज जरांगेने सांगितलं काय रमेश पाटलाला इथं येऊन स्टंट करायचे हे स्टंट एक दिवस मनोज जरांगेला खूप जड जाते आणि येणारा काळ मनोज जरांगे तुला एवढा सोपा जाणार नाही तू जे स्टंट करतोस ना तुझे स्टंटच तुला एक दिवस कुठेतरी खड्ड्यात घालते ना तू आता हे स्टंट करायचे बंद कर कारण तुझे स्टंट तुझे गनिमे कावे तुझे हे सारे जे अंडे पिल्ले आहेत ना हे सारे अमोलला माहितीत आणि तू कुणाच्या जीवावर उड्या मारतोस तुझ्या माग पक्षातले कोणचे मंत्री सरकारमधले कोण आमदार खासदार मंत्री ते सारं मला माहिती आणि तू माझं काहीच करू शकत नाहीस तू जर खरा 96 कोळी पाटील असशील ना तू अमोलच्या नादी लाग अमोल तुझ्यासाठी आहे का जिंदाबाजी रमेश पाटलाला काय संदेश देतात रमेश पाटलाला माझं एवढंच सांगणे स्टंट करायचे तर आंतरवालीमध्ये जाऊन करायचे त्या डुप्लिकेट पाटलाला काय चोळी बांगडी साड्या काय घालायच्या तर तिथं घालायच्या इथं ओरिजिनल पाटील बसलेला आहे आणि समाजाची आहे का रास्त मागणी इथं येऊन स्टंट करायचे नाही